नमस्कार। या व्हिडिओमध्ये इन्कम टॅक्स बद्दल माहिती दिलेली आहे, तर सर्वांनी व्हिडिओ पाहावा। इन्कम टॅक्स म्हणजे काय तर उत्पन्न कर। एखादी व्यक्ती किंवा संस्थेने मिळवलेल्या उत्पन्नावर सरकारला भरावा लागणारा जो कर आहे त्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो। तो भारत सरकारकडे दिला जातो आणि तो देशाच्या विकासासाठी वापरला जातो। इन्कम टॅक्स कोण कोण पे करतं तर इंडिव्हिज्युअल व्यक्ती पे करू शकते, हिंदू अविभाजित कुटुंब पे करू शकतं, कंपनी पे करते, भागीदारी संस्था म्हणजे फर्म असतात त्या पे करू शकतात, किंवा ट्रस्ट व संस्था चालवतात ते भारत सरकारला कर देत असतात। नवीन आर्थिक वर्ष 2024-25 पासून नवीन टॅक्स रिजिम लागू झालाय। आता त्यामध्ये कर कोणत्या प्रकारे लागू केलाय ते आपण पुढील स्लाइडमध्ये बघूयात। नवीन टॅक्स रिजिम काय आहे तर 0 ते 3 लाख उत्पन्न असेल तर 0% कर दर, 3 ते 6 लाख असेल तर 5%, 6 ते 9 लाख असेल तर 10%, 9 ते 12 लाख असेल तर 15% आणि 12 ते 15 लाख असेल तर 20%, 15 पेक्षा जास्त असेल तर आता आयटीआर म्हणजे काय तर इन्कम टॅक्स रिटर्न। तुम्ही वर्षभरात किती उत्पन्न मिळवलं आणि त्यावर किती कर भरला याचा तपशील सरकारला सादर करण्याचा फॉर्म म्हणजे आयटीआर। फायनान्शियल इयर 2024-25 साठी आयटीआर दाखल करण्याची सुरुवात मे टू जून 2025 पासून चालू होईल आणि समाप्त होईल 31 जुलै 2025 पर्यंत। माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।